हॅलो फ्रेंड्स, कांचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत दह्याची चटणी। ही खूप टेस्टी लागते। आपण ही पराठ्यासोबत किंवा धपाट्यासोबत खाऊ शकतो, चपातीसोबत पण छान लागते। नक्की ट्राय करून पहा। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे, 1 वाटी दही घेतले मी, अर्धी वाटीच्या थोडं वरती शेंगदाणे छान भाजून त्याची टरफल काढून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने शेंगदाणे घ्यायचे। चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरा घेतलाय, अर्धा चमचाच ओवा आहे, 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्यात। तुम्ही हिरव्या मिरच्या कमी जास्त करू शकतात आणि कोथिंबीर। त्याचप्रमाणे चटणीला तडका देण्यासाठी पण आपल्याला काही साहित्य लागणार आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर थोडीशी आणि 1 चमचा तेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला एका बाउलमध्ये शेंगदाणे घ्यायचे, हिरवी मिरची, ओवा, अर्धा चमचा मी ओवा टाकलेला आहे, 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर। आता ह्याच्यामध्ये दही टाकून ह्याला व्यवस्थित एकजीव करून घ्या। आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात मी कशा पद्धतीने वाटून घेतलेला आहे। अशाच पद्धतीने हे बॅटर आपलं वाटून घ्यायचं आहे। आता आपण ह्याला तडका देऊन घेऊया। या पॅन मध्ये मी आधी पण तडका दिलेला आहे, त्याच्यामुळे मी तोच पॅन यूज केलेला आहे। 1 चमचा त्याच्यामध्ये मी तेल टाकले, त्याच्यामध्येच मोहरी छान उडली की आपल्याला कढीपत्ता ऍड करायचा आहे। तुम्ही पाहू शकतात मोहरी छान उडलेली आहे। आपला कढीपत्ता पण आपल्याला छान उडू द्यायचा आहे आणि ह्याला एक वेळेस हलवून आपल्याला लगेच चटणीमध्ये हा तडका टाकून द्यायचा आहे। तुम्ही पाहू शकतात। आता याला व्यवस्थित हलवून घ्या आणि कोथिंबीर ऍड करून सर्व करायला घ्या। आपली चटणी तयार झालेली आहे। तुम्हाला ही दह्याची चटणी कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि कांचन्स किचनला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। अशाच काही चांगल्या रेसिपीसाठी आपण पुन्हा भेटूया। थँक यू।